सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असताना अमरावती जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। भातकुली तालुक्यातील बैरमारखेडा येथील 11 अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। गणेश घुशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असून जीवन यात्रा संपवण्याची वेळ आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकाराची गंभीर दखल घेत सत्यम गांधी यांनी स्वतः चौकशी करून पंचायत समिती भातकुली येथील कंत्राटी स्थापत्य अभियंता वैभव डेहनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊनही शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण न्याय मिळालेला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर 3 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये विहिरीचे पुन्हा मोजमाप करणे, रखडलेले अनुदान तात्काळ वितरित करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा समावेश आहे। आम्ही सर्व शेतकरी आज पुन्हा मुख्यमंत्री महोदयांकडे न्यायाची याचना करत आहोत। आम्हाला आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मजूर बांधवांना न्याय मिळावा अशी भावनिक विनंती निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तसेच महसूल मंत्री व पालकमंत्री कार्यालयातही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आता मुख्यमंत्री कार्यालयात या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे जिल्ह्याचे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। साहेबांना निवेदन दिलं, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन दिलं। आम्हाला 2024 ते 25 मध्ये सिंचन विहिरी दिल्या आणि त्या सिंचन विहिरी आम्ही पूर्ण केलेल्या आहे आणि आतापर्यंत आमचे सुद्धा पैसे विहिरीचे सिंचन विहिरीचे पैसे निघाले नाही आणि मस्ट सुद्धा माननीय डेहनकर यांनी सुद्धा आमचे 1 वर्षापासून कोणतंच मस्ट सुद्धा काढलेलं नाही। तरी आम्हाला जे शासनाने दिलेले पैसे ही ताबडतोब आम्हाला देण्यात यावे। 30 तारखेपर्यंत जर आमचे पैसे आमच्या खात्यात आले नाही तर आम्ही उपोषणाला 1 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत। तरी शासनाने दखल घेऊन आमचे पैसे शेतकऱ्याचे आम्हाला आमच्या खात्यात द्यावे ही नम्र विनंती। एकंदरीत किती शेतकरी आहे? आम्ही पूर्ण 11 शेतकरी आहोत। सदर तक्रारीची दखल माननीय श्री सत्यमजी गांधी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी अमरावती जिल्हा परिषदमध्ये पंचायत समिती भातकुली की श्री कंत्राटदार अभियंता वैभव डेहनकर यांना सुद्धा तडफडीने निलंबित करून आदेश दिले आहे। सर्व शेतकऱ्यांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही, तरी न्याय ताबडतोब मिळावा, कारण की आता आमचे शेतीचे कामं असल्यामुळे तरी आमचे पैसे तातडीने आमच्या खात्यात द्यावे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।